पुणे, सोलापूर आणि नगर या 3 जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनीमध्ये पाणी उजनी कधी भरणार अशी चिंता एक शेतकऱ्यांना होती। त्या शेतकऱ्यांना सुखावणारी घटना अशी आहे की पुण्याच्या धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सध्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा येवा सुरू झालेला आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून खडकवासल्यातून पुढे आलेलं पाणी मुठा नदी वाटे 40,000 क्युसेक्स प्रति सेकंद या वेगाने पाणी येते। हे पाणी सगळं उजनी धरणात येणार आहे। उजनी धरणामध्ये एकूण 24 नद्यांचं पाणी येतं आणि ते पाणी आल्यानंतर 117 टीएमसी क्षमतेचं धरण अगदी 121 टीएमसी पर्यंत भरतं। सध्या उजनीमध्ये 55 टीएमसी एवढा पाणी साठा आहे आणि 63 टीएमसीच्या वरती पाणी साठा झाला की उजनी प्लस मध्ये येतं। आता उजनी -14 म्हणजे -14% अशा स्वरूपात भरलेला आहे आणि ते उद्या दुपारपर्यंत प्लस मध्ये येईल असं सांगितलं जाते। काही दिवसानंतर उशीर झालेला असला तरी उजनीचं हे पाणी मात्र पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी सुखावणारं ठरणार आहे। कारण याच धरणातून बारामती असेल, सोलापूर असेल, सोलापूर शहराचं पाणी असेल, बारामती एमआयडीसीचं पाणी असेल, इंदापूरचं पाणी असेल, या सगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजना याच्यावरती अवलंबून आहेत। त्याचबरोबर शेतीला सुद्धा पाणी ह्याच धरणावरती अवलंबून असतं। त्यामुळे हे सगळे शेतकरी सध्या सुखावलेले आहेत। आता सध्या उजनीमधून जे पाणी येतंय ते पाणी वाढत असताना या पाण्यावरती टाकलेल्या पाण्याच्या ठिकाणी कडेल टाकलेल्या जे मोटर आहेत वीज पंप ते काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे आणि ते काम सध्या शेतकरी करतायत। सध्या या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या किंवा या शेतकऱ्यांची जी गडबड आहे ते आपण लगबग आपण पाहू शकतो। तर एकंदरीत उजनीचं हे जे क्षेत्र आहे उजनी धरणाचं पाणी आहे ते शेतकऱ्यांना सुखावणार ठरेल आणि यावर्षी उजनी भरेल अशी अपेक्षा आहे।